गावात राहणारे आपण जर पुण्या सिटीत गेलो तर राडा तर होणारच ना. अचानक भयानक मध्ये माया पुण्याला जायचा प्लॅन बनला. रात्रीचे 10:30 वाजले होते, केस बी लय वाढेल होते. म्हणून गणेश दादाले घरून बोलावून मी कटिंग केली. म्हटलं पुण्या सिटीत जायचं आहे, काही जमलं तर जमलं तिकडे. तसं तर आपल्याला इकडे कोणी भाव बी देत नाही. घरी येता बरोबर कपाटातले 2 ड्रेस काढले, रप्प दिशी बॅगेत फेकून दिले. झप्प दिशी तयारी करून घेतली. खर्चा पाण्याला आईजोडून पैसे घेऊन घेतले. आता बाहेर जायचं आहे म्हटलं की दर्शन घेणे मोस्ट इम्पॉर्टंट. देवाचे, आबाचे, आई बाबाचे सर्वांचे दर्शन घेतले बाहेर आलो. आता पुण्याला चाललो म्हटल्यावर एकटा थोडी जाणार आहे. निक्याबाईला बी घेऊन घेतलं सोबत. पुण्याला जाणार आहे आम्ही रेल्वेनं, कारण ट्रॅव्हल्स काय आपल्याला सैन होत नाही. त्यासाठी मुन्नाबाईला घेऊन आम्ही नांदुऱ्याला आलो. हा पोऱ्याबाने एवढा मोठा झाला तरी याला अजून रेल्वे पाहिजे. म्हटलं आता पाहिली रेल्वे हे की तू आता गाडीत चाबी आणि इकडे तिकडे कुठे न भटकता सरळ घरी जाय. आता इमर्जन्सी पुण्याला जायचं आहे म्हटल्यावर जनरलच जा लागेल. त्यासाठी पहिले 2 तिकीट काढून घेतली आणि गुपचाप मध्ये रेल्वे स्टेशनवरून बसून राहिलो. आता तुमचा भाऊ जर कुठे गेला म्हटल्यावर तिची घड्याळ उलटीच फिरणार आहे. रोज टाइमवर येणारी रेल्वे अर्धा घंटा लेट येणार होती. हे तर फक्त सुरुवातच आहे. पुढे पुढे काय होणार काय माहित. आता चला अर्धा घंटा लेट झाली पण फायनली रेल्वे आली आणि आमची एकदम थाटामाटात त्याच्यात एंट्री बी झाली. आता जनरल डब्यात पुण्यात जायचं म्हटल्यावर काही पाहायचं कामच नाही. कोणी खाली कोणी वर. कसं तरी एक सीट रिकाम होती, तिच्यावर निकाल बसून दिलं. अर्धा घंटा होत नाही तर मलकापूर स्टेशन आलं. बस मी खाली उतरत नाही तर भाऊ भेटला. भाऊ म्हणत अरे गड्या मी तुझे व्हिडिओ रोजच पाहत असतो. हे पाय म्हणे मी तुला फॉलो करेल आणि तुझेच व्हिडिओ येतात उघडल्यावर. म्हटलं मनापासून धन्यवाद हो दादा. रेल्वेत फिरता फिरता मला एक सीट खाली दिसली. पण झालं असं की माझ्या बाजूचे आबा उभे होते. म्हटलं म्हाताऱ्या माणसाला उभं ठेवणं चांगलं नाही. आपलं काय आपण उभ्या नाही गेलो तर काही विषय नाही. भाऊ जशी रेल्वे भुसाल मध्ये आली तसाच चांगलाच 50-60 लोक झुंड अंदर आला. म्हटलं गेटवर उभं राहून काही फायदा नाही. आता बॅगा ठेवतात ना त्या ठिकाणावर मी डायरेक्ट झोपून राहिलो. डायरेक्ट सकाळी 9 वाजता उठलो. आता पुणे स्टेशन बी काही दूर नव्हतं राहिलं. राईट 12 वाजता पुण्याच्या धर्तीवर माझे कदम पडले. पुणेकरांना म्हटलं मी आलो होतो. आता जोपर्यंत मी पुण्यातून जात नाही तुमची उलटी गिनती सुरू. भावांनो आजच्यासाठी एवढंच. याच्या पुढचा राडा पाहायचा असेल तर फॉलो करून घ्या.